पहिला बॉल आणि त्याच्या समोर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज महेश साठी हा पहिला बॉल ओव्हर दी स्टंप्स. पहिलाच बॉल क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, विकेटचं पतन. यस गॉन. आहे दीप यांचा मात्र खूप चांगल्या रील आपल्याला पाहायला मिळतात. अनेक सफाळे म्हणा, पालघर म्हणा, मी मगाशी देखील त्यांचा उल्लेख केला. आता सध्या दुखापतग्रस्त आहेत, हाताला गंभीर जखम झाल्या, परंतु आपल्या कामाशी एकनिष्ठ आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. दीप हार्दिकजी पहिल्याच बॉलवरती विकेट, खोलातला बॉल. नैनेश एक सफाळ्याचा टॅलेंटेड खेळाडू आणि सध्या त्याने त्याचं टॅलेंट अगदी पहिल्या बॉलवरती अचूक टप्पा, बेधक मारा, फलंदाजाची यष्टी केली, गुल आणि फलंदाज झालेत बाद. परफेक्ट यॉर्कर होता आणि खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने तो यॉर्कर यष्टांचा वेध घेत असताना पाहायला मिळाला आणि एक चांगला उल्लेख तुम्ही केला. रायझिंग स्टार ऑफ विराथन क्रिकेट, रायझिंग स्टार ऑफ सफाले क्रिकेट. हा देखील बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय सरळ बॉल लॉंग स्टॉपला क्लिअर करत असताना पाहायला मिळतो. वाईट +4 एकूण 5 रन्स या बॉलवरती मिळतील. ही तर क्रिकेटपटूंची विकेट 6 आणि विकेट 4. विकेट हॅट्रिक आणि त्याचबरोबर 6 हॅट्रिक साठी या ठिकाणी आपण पाहतोय 101 रुपयांचं कॅश प्राइज अमोल पाटील सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हा देखील एक्स्ट्रा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उत्कर्ष सर पहिल्या बॉलवरती विकेट मिळाल्यानंतर जे मागचे 2 बॉल आहेत त्यावरती थोडंसं स्ट्रगल करत असताना नैनेशला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी सध्या या फायनलच्या मॅच मध्ये नैनेश यांच्याकडनं. पहिल्या बॉलवरती विकेट आला, त्यानंतर व्हाईट बॉल आलेत, परंतु आता पुन्हा एकदा अगदी टो क्रशर, खूप चांगल्या पद्धतीचा बॉल. प्रवीण साठी थोडासा कठीण राहिला, अगदी त्या बॉलला खोदून काढलं आणि तदनंतर जर तपासून पाहिलं तर आता इथे सिंगल परिपूर्ण होते. या सिंगलच्या साह्याने धावांची गती आदेश पाटील आम्हाला दर्शवतात की 7 रन ही सध्या स्थिती आहे. बॉल झाले आतापर्यंत जर तपासून पाहिलं 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर हार्दिकजी 7 रन. अमोल पाटील आपल्याला पाहायला मिळतात. गोल्डन मॅन ऑफ सरपाडा उमरोळी त्यांच्याकडनं. बघा आता त्यांचा संघ जरी मैदानाच्या आतमध्ये नसला, जर हॅट्रिक फलंदाजाने षटकार मारले, गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी मात्र आपण पाहतात 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि नैनेश आता इथून खऱ्या अर्थानं चार्ज झालाय खेळाडू. कॅच टेकन, फलंदाज बाद, विकेटचं पतन गॉन. तीन बॉल आतापर्यंत झाला. 7 या धावसंख्येवरती 2 धक्के मैदानावरती दिलेत. मैदानाच्या आतमध्ये नैनेश किनीला आपण पाहतोय. दिल में अरमान है, सासों में जान है, नैनेश किनी विराथन गाव की शान है आणि त्याच्या माध्यमातून 2 विकेट्स मैदानामध्ये घेतले गेलेत. आता कॅप्टन मैदानावरती दाखल झालाय. कप्तानच्याला सिना तान या भूमिकेमध्ये आता पुन्हा एकदा परतावं लागणार आहे. फलंदाज जयेशला एक चांगली बॅटल मैदानावरती करावी लागणार आहे. नैनेश साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज मातूरच्या ट्रान्सपोर्ट मयूर पाटील यांच्या माध्यमातून. उत्कर्ष सर, ज्या पद्धतीनं फायनल मध्ये हा सामना रंगला, एका बाजूला विराथन गाव तर दुसऱ्या बाजूला जलसार गाव, या 2 गावांचं अस्तित्व आज मैदानावरती या ठिकाणी नक्कीच त्या अस्तित्वामध्ये सुरू असलेली लढाई आपल्याला पाहायला मिळते. चौथा बॉल फुल टॉस स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. बॉल चाललाय डीप मध्ये, शतशत त्या ठिकाणी येत आहेत बॅकअप साठी आणि इथे नक्कीच 2 रन्स मिळतील या बॉलवरती.
आता जयेशवरती मोठी जबाबदारी या ठिकाणी असणार आहे. निश्चित स्वरूपात आणि जबाबदारीचं अगदी एक जिम्मेदारीचं काहूर घेऊन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीची फलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण तुमचे महत्वाचे फलंदाज या मॅच मध्ये नैनेशने त्यांना गारद केलं. फायनलची मॅच आपल्याला बघायला मिळते आणि त्यानंतर आपण पाहू शकता या षटकातील आता बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 5 गोलंदाजी मार्क वरती 4 बॉल झालेत. यावाला रिव्हर्स स्विच जयेश यांचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु खोलातला बॉल आणि त्यानंतर तो खोलातला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हार्दिकजी डॉट बॉल येतोय. चांगला बॉल मैदानामध्ये टाकला होता. आदरणीय प्रीतमजी पाटील सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं. एक सुंदर व्यक्तिमत्व आणि एक मन मिळावू व्यक्तिमत्व प्रीतमदा पाटील आपणास विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती. टेंबीकोडावे गावचे अनमोल रत्न प्रेक्षकांसाठी देखील एक पर्वणी आपल्याला पाहायला मिळते. जो बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षक कॅच पकडेल त्याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज अमोल पाटील सरांच्या माध्यमातून गोल्डमॅन ऑफ उमरोली आणि त्यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये उत्कर्ष सर अधिराज्य आणि वर्चस्व या ठिकाणी गोलंदाज आपण पाहू शकतात. सध्या आपण पाहू शकता षटक क्रमांक 1 चा खेळ देखील संपला आणि धावसंख्या फलकावरती 9. सध्या अमोल भोई सरांनी एक खारडी क्रिकेटसाठी जे 2 संघ आहेत ते बाहेरचं क्रिकेट खेळत असतात संपूर्ण सफाळ्यामध्ये म्हणा पालघरमध्ये, आणि त्या संघांसाठी जर एबी चषकात खारडी गावातील एक जरी संघ फायनलला क्वालिफाय झाला तर अमोलजी भोई सर खारडी गावचं अनमोल रत्न त्यांच्याकडनं त्या संघाला 1 लाख रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्या. बघा आपल्या गावाचं नाव जर फायनल मध्ये पोहोचत असेल तर अमोल भोईर सर सांगतात की माझ्याकडनं त्या स्पर्धेमध्ये तुमच्यासाठी 1 लाख रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजेच खऱ्या अर्थाने एबी ट्रॉफी आता तयारीला लागणं गरजेचं आहे. आमच्या माता भगिनी या मात्र आपल्याला पाहायला मिळतात ज्या अगदी रस्त्याच्या बाजूने उभ्या राहून मॅच बघतात. त्यांना विनंती आहे की तुम्ही महिला कक्षात या आणि तदनंतर त्या मॅचचा आनंद घ्या. तुमच्यासाठी राखीव कक्ष तिथे ठेवलेला आहे आणि त्या महिला कक्षामधनं तुम्ही त्या मॅचचा आनंद घेऊ शकता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिलं षटक नैनेशच्या नावी राहिलं आणि खऱ्या अर्थानं चामुंडा स्पोर्ट्स या संघासाठी तो महत्वाचा खेळाडू ठरला. आता दूरवाला एंड ईशान एक युवा यंग टॅलेंट शिवनेरीची स्पर्धा गाजवली. ते फायनलच्या मॅच मध्ये म्हणा सेमीफायनलच्या मॅच मध्ये म्हणा अगदी कमी वयाचा आणि तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो ज्यानं खूप चांगली गोलंदाजी हार्दिकजी केलेली आहे आणि तो सध्या दाखल देखील झालाय. हो नक्कीच मेहनत केल्यानंतर यश मिळतंच आणि ते यश मिळालं. आता स्विच हिट करण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती या ओव्हर मध्ये काउंटर अटॅक त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. तिथे चांगली लॉंचेस त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 रन्स मिळतील या बॉलवरती. प्रवीण आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईक एंड वरती. आता संपूर्ण जबाबदारी या 2 फलंदाजांवरती असणार आहे, कारण पहिल्या षटकामध्ये जे ओपनिंग बॅटर होते आणि उत्कर्ष सर मागील काही सामन्यांमध्ये त्या पॉवर प्लेला ओपन करण्याचं काम त्या दोघांनी केलं होतं आणि ते दोन्ही फलंदाज आता डगआउटमध्ये परतले गेलेत. आता एका बाजूला प्रवीण आहे, दुसऱ्या बाजूला जयेशला पण पाहतो. या 2 फलंदाजांवरती सर्व काही अवलंबून असणार आहे. स्टेप आउट करून मिड ऑफ करून चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी दाखवणारा हा फटका प्रवीणच्या बॅट मधून धमाकेदार चौकार. साई श्रद्धा यांच्याकडनं आपण पाहतात प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आहेत आणि ते 2000 रुपये इथे त्यांनी जमा देखील केलेले आहेत. प्रत्येक षटकाराला खेळा षटकार आणि तदनंतर त्याच्यासाठी आहेत 100 रुपये. पिंकेश यांनी जर हॅट्रिक 3 षटकार ठोकले तर अमोल भोईर यांच्याकडनं आपण पाहतात 5000 रुपयाचा कॅश प्राइज. आता इथे खारडीमध्ये पैसा वाढलाय हार्दिकजी. हो नक्कीच पैसा देखील आणि त्याचबरोबर जी माणुसकी आपल्याला पाहायला मिळते खाडी गावामध्ये. गेले 7 दिवस खऱ्या अर्थानं या खाडी गावामध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली आणि मागील 7 दिवसांमध्ये माणुसकीचं नातं ते मात्र जोडलं गेलं आणि खऱ्या अर्थानं जे प्रेम मिळालं या खाडी गावामध्ये एक अविस्मरणीय हे 7 दिवस आयुष्यामधील. त्यामधील केतनजी भोईर साहेब आपल्या हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद.
आता चांगला बाउन्सर मैदानामध्ये टाकला होता. हाफ ट्रॅकर त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्रा बाउन्स ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू, जो तुम्ही उल्लेख केला की माणुसकीचं माहेरघर. इथे येणारा प्रत्येक माणसाला प्रेम देण्याचं काम या खार्डीच्या आयोजकांनी केलं. संपूर्ण खार्डीकर आणि सतवाई क्रिकेट क्लब यांचा मनपूर्वक धन्यवाद, ज्यांनी प्रत्येकाला जवळ केलं. जो पाहुणा आला, जो प्रेक्षक आला, जो खेळाडू आला, त्याचा प्रत्येकाचा मान सन्मान हा त्यांनी अगदी बारकाईनं पाहिला आणि हे खार्डीकरांचं एक वैशिष्ट्य राहिलं. जरी आम्ही अगदी आपण पाहतात सफाळीमध्ये हा नो बॉल आलाय, पंच दर्शवतात येस ओव्हर स्टेपिंगसाठी तो बॉल नो आहे. आणि तदनंतर आता आपण पाहू शकता धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती, म्हणजेच आदेश पाटील आम्हाला दर्शवतात की धावा जाऊन पोहोचतात 17 रन. हार्दिकजी 17 रन फलकावरती आहेत. गोलंदाज ईशान पुन्हा एकदा सज्ज झालाय. या विवाला आपण पाहतात शरीरापासून तो डॉट बॉल. हॅट्रिक जर घेतली ईशाननं तर त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. के के भाई देखील इथे आता आपण पाहतात पैसे घेऊन आलेत आणि तदनंतर हॅट्रिक करिता 500 रुपये. हार्दिकजी चांगली गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. शेवटचा अंतिम बॉल, शेवटचा बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला त्या ठिकाणी स्वप्नील होते, मिसफील्ड होत असताना पाहायला मिळाली आणि आता सिंगल देखील या बॉलवरती मिळालंय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर्स नंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 18 वरती 3 धक्के मैदानावरती लागले गेलेत. उत्कर्ष सर, या स्वप्नांच्या नगरीमध्ये विजयाचं स्वप्न पाहिल्यानंतर आज जिंकायचं आहे म्हणजे जिंकायचं आहे आणि जिंकण्याची जिद्द आणि आज संघर्ष तो पराकोटीचा करावा लागणार आहे. संघर्ष पणाला लागलाय यशामागे, या ठिकाणी ती जिद्द खूप महत्वाची ठरेल. निश्चित स्वरूपात संघर्ष असायला हवा, मग तो क्रिकेटच्या खेळामध्ये अदरवाईज माणसाच्या आयुष्यात. मी कालच्या दिवसात देखील उल्लेख केला होता की सुखासुखी जर सगळंच मनुष्याला मिळालं तर माणसाच्या आयुष्याला गंमत आणि भगवंताला किंमत नाही उरणार. खऱ्या अर्थाने इथून आपण पाहू शकता आता इथून परिश्रम, मेहनत, सगळ्या काही गोष्टी कराव्या लागतात. 2 षटकांचा खेळ संपला. रणसंख्या फलकावरती येते म्हणजे 18. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तिसरं स्वप्नील यांना आपण पाहू शकता. स्वप्नील आलेत. एका बाजूला आमचे यज्ञेश भोईर खूप चांगल्या पद्धतीने कॅमेरा वर्क. एका बाजूला आपण पाहतायत तुषार कुर्ले आणि त्यांच्या साथीनं आयुष खूप चांगलं 6 हिटरने देखील काम केलं या स्पर्धेसाठी. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 18 रन हार्दिक सर आणि षटक क्रमांक 3 मध्ये दाखल झालेत. तिसऱ्या षटकात तिसरे गोलंदाज ज्यांचं नाव आहे स्वप्नील. मागील मॅच मध्ये जो बॉलिंग पॅटर्न होता आता त्यामध्ये काही चेंजेस त्या ठिकाणी केले गेलेत. आता स्वप्नीलला तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलंय. ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल इंटू द गॅप मध्ये कलात्मक फटका आणि फाईन लेगला फाईन खेळलाय. रन्स मिळतील 4. चौकार. सुनील भोईर जर सलग 3 चौकार आणि 3 षटकार आले तर निर्वीस सुनील भोईर यांच्याकडनं षटकारासाठी 500 रुपये आहेत. खार्डीचे प्रेक्षक देखील क्रिकेटवरती भरपूर प्रेम दाखवतात आणि आपण पाहतायत तीन चौकारासाठी देखील आपण पाहतायत संतोष पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता इथून कॅश प्राइज दाखवून दिलंय. खेळाडू कुठल्या पद्धतीने ते कॅश प्राइज जिंकतील याही वेळेला फटका खेळलाय. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या जवळ आणि हा इथून आपण पाहतात क्षेत्ररक्षण चांगलं केलं परंतु शेवटच्या क्षणाला अमोल पाटील सर आता 2 झालेले आहेत. हाही इथून सेव्ह केल्यात. शेवटच्या क्षणाला आपण पाहतात आता तिथे चेक केलं जाईल. पंच दर्शवतात अमोल पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. गोल्डन मॅन त्यांचं लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये की 1 चौकार झालाय. आता हाही आलाय आणि तो चेक केला जाईल तिसऱ्या पंचांच्या मदतीने. नितेश कदम सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. खूप चांगल्या पद्धतीने जम्प केलं आणि तदनंतर हा बॉल मैदानाच्या आतमध्ये सेव्ह झालाय का याही गोष्टी आहेत. चला रन सेव्ह केल्या गेल्यात. 3 रन्स मिळतील या बॉलवरती. धावा झाल्यात फलकावरती एकंदरीत या 2 बॉल नंतर 25 धावा स्कोर कार्ड वरती. आता पिंकिश स्ट्रायकिंग होती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू आहे. तिसरा बॉल ओव्हर द विकेट.
चांगला बॉल होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक राजे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, कारण खाडी गावामध्ये देखील खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट खेळलं जातं आणि जवळपास जर आपण पाहिलं तर तब्बल 10 ते 12 संघ या एकाच गावामधून क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. आणि जे हिडन टॅलेंट होतं या स्पर्धेमागे ते देखील पुढे येताना पाहायला मिळालं. पहिल्या दिवसामध्ये आपण खाडी गट पाहिला होता, तिथून श्री गणेश खाडी टीम पुढे आली होती, हर्ष गरत अँड कंपनी. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला, धावा झाल्यात फलकावरती 25-25. बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील ओव्हर दी विकेट. आता हा ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी पेश केला जातोय. लॉंग मध्ये शतशक येत आहेत. कॅप्टन आदित्यला आपण पाहतोय, 1 रन मिळेल या बॉलवरती आणि एकेरी होतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. उत्कर्ष सर, पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर मागच्या 3 बॉलमध्ये कमबॅक चांगलं राहिलंय. निश्चित स्वरूपात खूप चांगला कमबॅक तो पाहायला मिळाला. धावसंख्या जर तपासून पाहिली तर 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर आदर्श पाटील आम्हाला दर्शवतात की धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 रन, 26 धावा, 26 ला 3. अभि पाटील आणि तुषार गावट सर यांच्या माध्यमातून आता कॅश प्राइज आले सलग 3 षटकार 2000 रुपये. कॅश प्राइज वाढत चालले ते 3 बॉल 3 षटकार बघण्यासाठी इथे आमचे जे मान्यवर आहेत तेही आसुसलेत की एखाद्याही फलंदाजानं ते फटके खेळावेत आणि 3 इन रो जर षटकार आले तर 2000 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभि पाटील आणि तुषारजी गावट यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज आहे. बॉलचा खेळ जर तपासून पाहिलं तर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपला. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर हार्दिकची धावसंख्या आहे ती म्हणजेच 27. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आणि या शेवटच्या बॉलवरती पिंकेश फिनिश चांगला करण्याचा प्रयत्न करेल, परंतु परफेक्ट फोर लेनचा बॉल तरी पाहायला मिळाला. चांगला पेस या बॉलमध्ये होता, टप्पा देखील चांगला पाहायला मिळाला. 1 रन मिळाला या बॉलवरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 28 धावा स्कोर कार्ड वरती 28 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. ग्रँड फिनाले आणि चॅम्पियन कोण बनणार याकडे लक्ष वेधी झालंय. मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा आतुरतेने या ठिकाणी पाहत आहेत कोणता संघ जिंकणार. आज चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमला मैदानामध्ये पाहतोय, दुसऱ्या बाजूला ओम 11 जलसा टीमला पण मैदानामध्ये पाहतोय. आता शेवटची 3 षटकं ती महत्वाची ठरतील. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28 वरती. अतिशय सुंदर अशी स्पर्धा. प्रेक्षक अगदी या मैदानाच्या आता चहू बाजूने जिथे जागा मिळेल, जिथे चांगला व्ह्यू पाहायला मिळतो तिथे ते पोहोचलेत. माता भगिनी देखील आपण पाहतात या मॅचकडे वळाल्या. अंतिम सामना खर्डी गावातील मात्र एक महत्वपूर्ण ही स्पर्धा, कायम आठवणीतली राहणारी स्पर्धा. सलग 7 दिवस क्रिकेटचं घमासान बघायला मिळालं आणि अगदी आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटचं सत्र आणि खऱ्या अर्थानं हा शेवटचा सामना. हार्दिकजी, चांगलं क्रिकेट, एक अनुभव चांगला आला या खर्डी गावातून, जिथे क्रिकेटला एक वेगळ्या पद्धतीनं पुजलं जातं म्हणायला हरकत नाही. हो नक्कीच, खाडी गावामध्ये देखील यादी देखील मी उल्लेख केला होता. मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट खेळलं जातं आणि आज खऱ्या अर्थानं एक मोठी स्पर्धा आपल्या खाडी गावामध्ये पुढे येत असताना पाहायला मिळाली. आधी जर आपण पाहिलं तर एक स्पर्धा 50,000ची व्हायची खाडी चषक, आणि परंतु 2 वर्ष त्या ठिकाणी ब्रेक घेतल्यानंतर एक मोठी उंची या स्पर्धेची वाढली गेली आणि यंदाच्या वर्षामध्ये तब्बल 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज बाईक आणि बाईक वरती लक्ष केंद्रित झालं खऱ्या अर्थानं. OUT आउट, फलंदाज पिंकेश बाद. दुसऱ्या रनची काही गरज नव्हती आणि त्यावेळेला आपण पाहतो तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल फलंदाज येथे आउट असे सिग्नल नितेश कदम सरांनी दर्शविले आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता हा फलंदाज बाद होतो पिंकेश. विकेटचं पतन, धक्का चौथा. 29 धावा फलकावरती. 29 वरती 4 धक्के मैदानावरती लागल्यात. एक चांगला बॅटर मैदानामधून बाहेर गेला. खऱ्या अर्थानं पिंकेश जो कोणत्याही सिच्युएशनला रन्स बनवू शकतो आणि ती ताकद त्याच्यामध्ये आहे, तो देखील आता डगआउट मध्ये परतला गेलाय. आता संकेत आणि त्याचबरोबर जयेशला ही सूत्र आता सांभाळावी लागणार आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर वेळ भरपूर आहे. मागील 3 ओव्हर्स मध्ये जो भूतकाळ राहिलाय तो विसरावा लागणार आहे. जे विकेट्स गमावल्यात ते आता विसरावे लागणार आहेत. चांगला यॉर्कर, परफेक्ट व्हाईट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आज खऱ्या अर्थानं यॉर्करचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळालंय आणि या मॅच मध्ये देखील चांगले यॉर्कर्स आपल्याला पाहायला मिळालेत. हा देखील यॉर्कर चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला होता. खूप चांगली गोलंदाजी, अतिशय चांगल्या पद्धतीने ईशाननं गोलंदाजी केले. सध्या या षटकामध्ये बॉलचा खेळ झाला. 2 धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजे 29. षटकातील पुढचा बॉल दूरवाला एंड गोलंदाज तयार. या बॉलला काय फटका खेळलाय, खूप चांगला पिकअप स्ट्रोक, बॉलला पाठवून दिलंय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम, गगनाला गवसणी घालणारा आसमानी टोला षटकार.
स्टेशन आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीनं या स्ट्रोकला ठिकाणी अंजाम दिला होता आणि 6 रन्सचा रिवॉर्ड देखील या बॉलवरती मिळाला. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 35 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. आता या षटकारानंतर इन्स्पायर झाले असतील उत्कर्ष सर फलंदाज, कारण या सिच्युएशनला षटकार येणं खूप गरजेचं होतं आणि तो षटकार मैदानाच्या आतमध्ये संकेतच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. या सिच्युएशनला रन्स बनवावे लागणार आहेत. डिफिकल्ट सिच्युएशन सध्या तरी आपण पाहतोय. याच कंडिशन मधून स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, संघाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. चौथा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती इशांत या ओव्हरमधील चौथा बॉल देखील ऑन साइडला मिड विकेटला लॉफ केलाय. फ्लॅट अँड फ्युरियस, इट्स 6 रन्स. षटकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. आता इशांत या गोलंदाजावरती आक्रमण केलं. धावसंख्या थोड्याशा शांत झाल्या होत्या आणि त्या धावा येत नव्हत्या. एका हाताने कॅच कोणी घेतले, एका हाताने ज्यांनी कॅच घेतले त्यांनी या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. 2 हाताने जर पकडली असेल तर नाही मिळणार मित्रांनो. एका हाताने कॅमेरामध्ये कैद होईल तुम्ही काय केले काय नाही ते. इथून तुम्ही किती ताकद लावली तरी कुणाल पागदरे सांगतात की आम्ही बघणार तुम्हाला. तुम्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये सापडणार आणि त्यावेळेला दर्शविलं जाईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इशांत तयार, पुन्हा एकदा सज्ज. इथे देखील या बॉलला जाऊ दिला. हा बॉल वाईड आहे. मागील 2 षटकारांचं हे थोडंसं प्रेशर असेल हार्दिकजी, कारण हा पाहू शकता आपण वाईट बॉल आलाय. हो नक्कीच तो दबाव मैदानामध्ये जाणवतोय, कारण पहिला षटकार जो होता तो कुठेतरी मनावरती धाव करणारा षटकार होता, कारण भरपूर लांब मारला होता आणि वेगावरती स्वार होऊन आकाशाला गवस निघालणारा षटकार होता. आता हा देखील इथे समोर लॉफ केलाय, लॉंग ऑफ टार्गेट केलाय. कॅच, इट्स अ कॉल आणि लॉंग ऑफ मध्ये टिपला जाईल. संपलाय फलंदाज संकेतचा खेळ. बिग विकेट गॉन. फटका खेळायचा होता, तोही फटका सजला, परंतु तिथून डिस्टन्स नाही क्लिअर झाला आणि फलंदाज संकेत ज्यानं 2 षटकार तर जरूर ठोकले ते आता बाद झालेत. एका बाजूला यज्ञेश हे खूप चांगल्या पद्धतीनं की मुवमेंट कॅप्चर करतात. गौरव आहे तर 2 हाताने कॅच पकडलाय, तो 2 हाताने कॅच टिपलाय, नाही चालणार. जिथे आपण पाहू शकता आता सध्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नवीन बॅटर वैभव. बॉलचा खेळ जर तपासून पाहिलं या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झाला. ईशान यांचं षटक पाहायला मिळतं. आज खारडी चषक आणि खारडी चषकाचा फायनलचा सामना. कुठला खेळाडू बाईक वरती स्वार होईल. सरपाडा 11 संघाने देखील क्रिकेट चांगलं दाखवलं. तदनंतर चामुंडा स्पोर्ट्स तर सध्या सफाईचं क्रिकेट त्यांनी पिंजून काढले. स्पर्धा कोणाची असो फायनल तेच खेळतात आणि सध्या हा त्यांचा दबदबा आहे. आपण पाहिलं सलगची ही मोठी दुसरी स्पर्धा आणि त्याही स्पर्धेत आपण पाहताय चामुंडा स्पोर्ट्स हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. आज कोण जिंकणार? एका बाजूला जलसार. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार ईशान. पहिलाच बॉल येता क्षणी फटका चांगला खेळला. शतरक्षक आहेत त्यांना बीट करत बॉल चाललाय ओव्हर कव्हर. सरळ सीमारेषेच्या बाहेर दर्शनीय स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या पार. खारडी चषकाचा दमदार षटकार. 6 रन. आई माझी शिवारान बैसली रानावनाची गोमाऊली. रानावनाची माऊली, रानावनाची माऊली, रानावनाची माऊली, रानावनाची माऊली. परफेक्ट इनसाइड आउट तरीकेने पाहायला मिळाला ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. लक्षात घ्या येणारं जे षटक आहे ते तुम्हाला बरोबर 2 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात फलकावरती 48-48 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. आणि मागील ओव्हरमध्ये जवळपास आपण जर पाहिलं तर जे 3 षटकार आपण पाहिले होते ती तिन्ही षटकार विथ कॉन्फिडन्स आले होते. आणि आता वैभव देखील मैदानामध्ये रंगात आलाय. मैदानाच्या आतमध्ये संकेत बाद झाल्यानंतर वैभव आला. वैभवने पहिल्याच बॉलवरती आपला सिग्नेचर शॉट अनलॉक केला आणि बरोबर एक्स्ट्रा कव्हरला षटकार मारला होता. आता स्ट्रायकिंग वरती जयेशला आपण पाहतोय. 8 बॉलमध्ये 11 रन्स. बेस्ट वर्सेस बेस्टची बॅटल असणार आहे. एका बाजूला नैनेशला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला जयेश. पहिलाच बॉल बॅटची कडा आणि त्यानंतर बॉल सरळ फार वेगानं हिंदुश्री कुणालदादा पाटील यांच्या कटआउटला अभिवादन करण्याकरिता चौकार. गुड लक. चांगला फटका. इथून फटका खेळायचा इंटेंट तेच होतं की मोठाच फटका खेळायचा आहे. मग त्यावरती हा चौकार जो आला त्या चौकाराच्या साह्याने आता स्कोर कार्डला गती मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 52 वरती. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या समोर एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न पूर्णतः चालू आहे आणि त्या प्रयत्नात त्यांना यश देखील आलंय. एका बाजूला फलंदाज जयेश 9 बॉलमध्ये 15 रन करतात, तर एका बाजूला वैभवनं 1 बॉलमध्ये 6 रन केले. टोटल जर तपासून पाहिली
तर 52ला अर्धा संघ गारद. षटकातील पुढचा बॉल प्रचंड वेग, परंतु त्या वेगाचा उपयोग नाही झाला. त्याच्यामध्ये दिशा योग्य नव्हती. पंच महेंद्रदादा भोईर यांनी दर्शविलं का हा बॉल आहे वाईट, आणि व्हाईट बॉलच्या साह्याने स्कोर कार्डला आकार घेते ती म्हणजेच 53 रन्स. आता रन्स बनू लागलात मैदानामध्ये. सुरुवातीच्या कालामध्ये विकेट्स गेले होते, परंतु तदनंतर पलटवार मैदानामध्ये ओम इलेव्हन जलसा टीमच्या माध्यमातून झाला आणि मागील ओव्हरपासून जवळपास आपण 3 षटकार पाहिल्यात. आता हा बॉल वेगाने टाकला होता. हा व्हॉली भरपूर वेगाने होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. डॉट बॉल आल्यानंतर एक मोकळा श्वास घेण्याची संधी आता या बॉलवरती मिळाली असेल. निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थानं जो तुम्ही उल्लेख केला की आता हा डॉट बॉल मोकळा श्वास घेणारा राहिला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नैनेश, संपूर्ण सफाई क्रिकेट मधला एक युवा, एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू. इथे देखील मोठा फटका खेळायचा तो लाऊड पेल. पंचांनी सांगितलं की हाईट फॅक्टर मॅटर करते. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. खूप चांगल्या पद्धतीने यष्टीरक्षकानं डाव साधला. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट, गॉन. डायरेक्ट हिट काम फिट त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळालं. परफेक्ट मिडलला त्या ठिकाणी टार्गेट केलं होतं. 53 धाव फलकावरती. 53 वरती 6 धक्के मैदानावरती लागल्यात. आता नवीन बॅटर परेश मैदानावरती दाखल झाला. चांगला बाउन्सर, तिखा बाउन्सर मैदानामध्ये पाहायला मिळाला. प्रचंड वेगानं नैनेश गोलंदाजी मैदानामध्ये करू लागलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर केला होता, परफेक्ट बाउन्सर, डेडली बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टाइम समाप्त झालं. टायमर त्या ठिकाणी संपलंय. याचं देखील त्या ठिकाणी नोंद आपण घ्यायची. एकंदरीत 4 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय. 5वा बॉल यष्टांचा वेट. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. 3 विकेट्स नैनेशच्या खात्यामध्ये. संघाला लागलाय 7वा धक्का. बिग विकेट. वैभव गॉन. तिथे जायचंय. परी मोटर्स, कालच्या दिवसात परी मोटर्सचे प्रॉपरायटर येऊन गेले. त्यांनी दर्शविले की जो मॅन ऑफ द सिरीज बाईकचा खेळाडू ठरेल त्या खेळाडूंना परी मोटर्सला भेट द्या. तिथून तुमची बाईक रजिस्टर केली जाईल. काय टेनिस बॉल क्रिकेट बदललं. खऱ्या अर्थानं मालिकावीरासाठी एक फक्त छोटी ट्रॉफी पासून झालेली सुरुवात आज बाईक पर्यंत आली. आणि सफाई क्रिकेटमध्ये बाईक पाहायला येणार का 4 व्हीलर, आता 4 व्हीलरवरून थार देखील कार आपल्याला पाहायला मिळते. आज प्रेसिडेंट कप चालू आहे. म्हणजेच क्रिकेट फार पुढे गेलं. या टेनिस बॉल क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुखाचे दिवस आले. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला, 5 बॉलचा खेळ झाला. 53 रन झालेत आणि गडी बाद झालेत. ते म्हणजे 7. नैनेशनं खूप चांगली गोलंदाजी मार्क होती तयार. याही वेळेला हा बॉल पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत. हार्दिक किणीसर खुश असतील, कारण एका बाजूला समालोचन क्षेत्रातून त्यांनी उत्तुंग भरारी घेतली आणि आखाडी चषकात आज त्यांचा संघ देखील अफलातून कामगिरी करतोय. आणि प्रत्येकाला वाटतं ज्यावेळेला गावचा संघ खेळतोय त्यावेळेला एक वेगळा अभिमान असतो की आमच्या गावातली मुलं खेळतात. कोणीतरी दादा आहे, कोणीतरी बाबा आहे, कोणीतरी काका आहे, कोणीतरी आपला भाऊ आहे. षटकातील पुढचा बॉल. इथे देखील नरमाताने खेळायचं होतं. नैनेश वेगाने पुढे सरकलेत तर तुर्ताच मिळते ती म्हणजे सिंगल. आणि सिंगलच्या साह्याने रनसंख्या फलकावरती आहेत 55. हार्दिकजी, आणखीन शेवटचे 6 बॉल आहेत. या 6 बॉलमध्ये कॅल्क्युलेशन टोटल जर आपण तपासून पाहिली, आता 55 झालेत. शेवटच्या 6 बॉलचं एक माइंड टोटल काय असेल? येणाऱ्या 6 बॉलमध्ये जर कमीत कमी 10 ते 12 रन्स येत आहे तर एक मोठं टार्गेट या ठिकाणी म्हणू शकतो. कारण त्या बॉलिंग अटॅकला त्या रन्स डिझर्व आहेत. कारण चांगला बॉलिंग अटॅक ओम इलेव्हन जलसा टीमकडे आहे. त्यामध्ये किरण भोईर, महेंद्र भोईर, प्रवीणला पण पाहणार आहोत. पेस अटॅक चांगला आहे. जयेशला पण पाहणार आहोत. त्याचमुळे त्या बॉलर्सला इथे कमीत कमी 65 ते 67 रन्स हव्यात. दुसऱ्या बाजूला नैनेशची गोलंदाजी अतिशय चर्चेचा विषय आज मैदानावरती बनलाय. त्याचे यॉर्कर्स, त्याचे बाउन्सर्स डेंजरस असतात. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती जीत आपल्याला पाहायला मिळतोय.
लक्षात घ्या आता या 6व्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे, कारण टाइम या ठिकाणी समाप्त झालाय, टायमर त्या ठिकाणी एंड झालाय, त्याचमुळे एक फिल्डर तुम्हाला या ठिकाणी 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. मणिदास दत्तात्रय घरत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑनलाईन मॅच आनंद घेत असताना त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत असताना पाहायला मिळत आहेत. धन्यवाद मणिदास दत्तात्रय दादा. आणि त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 6,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य देखील लाभला गेलंय. जो आई एकविरा मित्र परिवार स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय त्याचे मध्ये जे आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्र परिवारामधील जे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज झालंय. जर त्या स्टँडला बॉल लागतोय डायरेक्टली 6 जर येतोय त्या स्टँडमध्ये तर 500 रुपयांचं कॅश प्राइज राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून असेल. त्याचबरोबर सिकंदर भाऊ भोईर आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं. एक गोड व्यक्तिमत्व आणि सातत्यानं कलाकारांवरती प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतात चौकार आणि या चौकाराच्या साह्याने आता धावसंख्या फलकावरती 59 डावा फायनलच्या मॅच साठी लढत चांगली बघायला मिळेल. सिकंदर सरांचं इथे आगमन, त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानानं आमच्या या खराडी चषकाच्या VIP डाईस वरती स्थानापन्न व्हा. आपण बघत आहात फायनलचा मॅच. एका बाजूला संघ बॅटिंग करतोय जलसार तर एका बाजूला गोलंदाजी करत असताना चामुंडा स्पोर्ट्स विराथन हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला खोलातला बॉल होता, स्वतः कर्णधार बॉल पर्यंत पोहोचतील. डीप मधनं प्रोटेक्शन मिळतं, तुर्ताच इथून सिंगलनं संतोष राहावं लागतं. 2 बॉलचा खेळ झाला. हार्दिकजी धावसंख्या जाऊन पोहोचते 60, जे तुम्ही उल्लेख केला होता की 10 ते 15 रन एक मॅच मध्ये आणखीन एक चांगली साईड मिळेल ती म्हणजे जलसार या संघाला. आणि त्या दिशेने वाटचाल देखील आता सुरू झालाय, कारण मागील 2 बॉलवर ती चांगले रन्स येत असताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला परेश या देखील बॅटरमध्ये भरपूर ॲबिलिटी आहे आणि तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग वरती. दुसऱ्या बाजूला जीत चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातो. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक रन मिळेल या बॉलवरती आणि या एकेरीने धावा जाऊन पोहोचतात फलकावरती. 61-61 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. मजा येणार या बॅटलमध्ये, निश्चित स्वरूपात मजा तरी येईल. फायनलचा मॅच आहे, कारण दोन्ही संघ सहजतेनं हार मानणार पटकारणार नाही. सध्या आतापर्यंत बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच फलकावरती 3 आणि 3 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 61 रन्स 61 रन आणखीन 3 बॉल आहेत. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. याही वेळेला खूप चांगला बॉल शरीरापासून दूर आणि योग्य तो बाउन्स. 4 बॉलचा खेळ संपलाय. संपूर्ण खारडीचे आयोजक, खारडी चषकाचे आयोजक केतनदादा भोईर, तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. या स्पर्धेसाठी तुम्ही आवाज देण्याची संधी दिली आणि प्रथमतः खारडी गाव आम्ही पाहिलं. तुमचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक प्रेम तुम्ही इथे आम्हाला दिली, त्या प्रेमाचे आम्ही कायम ऋणी राहू. लाऊड अपील. पंचांनी सांगितलं की स्टंप्सला सोडणारा बॉल. हार्दिकजी या षटकातील अगदी शेवटचा बॉल. धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 61 रन. 62 रन्स स्कोर काढून लागल्या जात आहेत. रनआउटच्या माध्यमातून इथे परेश बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्यात फलकावरती 62, 62 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नवीन फलंदाज किरण मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय. किरण यांचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं अंपायरिंग असो किंवा क्रिकेट असो, खऱ्या अर्थानं या दोन्ही फील्डमध्ये आजचे नाव किरण भोईर यांनी कमावलंय. रॉकी ग्रुप चषक, रॉकी दादाची एक सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली याच सीझनमध्ये आणि या सीझनमध्ये किरण भोईर त्या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिले होते आणि आज ऑन फील्ड किरण भोईर खेळताना देखील आपण पाहतोय. त्यांचं नक्कीच लक्ष वेधित असणार आहे या स्पर्धेवरती, या ट्रॉफीवरती आणि आता बॉलिंग करत असताना देखील नजर असणार आहे जीतवरती. या शेवटच्या बॉलवरती काय रिझल्ट देईल. शेवटचा बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय बॉल हवेमध्ये आणि शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळालाय. 62 वरती पहिला डाव समाप्त झालाय आणि 62 रन्स झाल्यानंतर 9 विकेट्स मैदानामध्ये जात आहेत आणि 63 रन्सचं टार्गेट समोर सेट केले गेले. 63चं टार्गेट आपल्याला 6 ओव्हर्स मध्ये पाहायला मिळते. येस, इथून 63 धावेंचं टार्गेट. मजा येईल दुसऱ्या इनिंगला. तुर्ताच सेकंड इनिंगला ज्या वेळेला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती पालघर भूषण, पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, प्रमोद शेडगे सर जोडले जातील आणि तुर्ताच आजच्या दिवसाची घेतोय रजा. धन्यवाद. खारडी चषक खूप खूप धन्यवाद. तुम्ही जे प्रेम दिलं ते कायम आठवणीत राहील आणि एक खारडी चषक ही कायम एक आठवणीतली स्पर्धा म्हणून समालोचन या क्षेत्रातील ही जी कारकिर्दीमधली आठवणीतली स्पर्धा या खारडीचा चषक निश्चित स्वरूपात स्मरणात राहणारी स्पर्धा राहील. थँक्यू सो मच.
सर स्वागत सन्मानाच्या दिशेने आपण जाणार आहोत आपल्या मुख्य मंचावरती विराजमान असलेले प्रमुख अतिथी आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. अग्निदादा 007 चे मुख्य कलाकार खऱ्या अर्थानं ज्यांच्या संकल्पनेतून अग्निदादा 007 ही संकल्पना बाहेर पडली आणि त्याचे मुख्य कलाकार गणेश गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना विनंती असेल आपण पुढे या. त्यांच्या मेहनतीचा आणि त्यांच्या कलेचा गौरव या ठिकाणी केला जाईल. आज जी फॅन पेज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते गणेश गावड असतील, त्याचबरोबर निखिल गावड असेल, विकास असेल, त्याचबरोबर पार्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी मेहनत खऱ्या अर्थानं घेतात हे कलाकार खरोखरच हॅट्स ऑफ यू आणि त्यांच्या मेहनतीचा गौरव या ठिकाणी केला जाईल. गणेश गावड सरांना विनंती असेल आपण यापुढे आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आई सत्वाई संघाच्या माध्यमातून आयोजकांच्या भूमिकेमध्ये हे कमिटी मेंबर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. गणेश गावड सरांना विनंती असेल आपण यापुढे आपला सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सर आपण स्वागत सन्मानाच्या दिशेने जाणार आहोत. गणेश गावड सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. या पण एक गोड गळ्याचे धनी आणि त्याचप्रमाणे अग्निदादा 007 आज फेम होत असताना आपण पाहताय टिंबी खुडावेचे अनमोल रत्न सध्या या आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान जो सनातन सन्मान आहे तो मात्र या ठिकाणी आपण करणार आहोत. मी विनंती करेन आई सत्वाई क्रीडा मंडळाचे जे आयोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. या संपूर्ण आई सत्वाई क्रीडा मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया सनातन सन्मान. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया आपण धनेश गावड साहेब. त्यानंतर आपण पाहिलं तर व्हिडिओ एडिटर आणि क्रिएटर म्हणून ज्यांची ओळख राजेजी पाटील, त्याच नंतर आपण पाहिलं निखिलजी गावड, विकास पाटील यांना आपण पाहतायत. ही संपूर्ण मंडळी यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद आहे. पिंटेजी भोईर साहेब, श्रीकांतजी भोईर साहेब, गणेश भोईर साहेब, अमोलजी पाटील साहेब या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. भुवनेश्वरजी भोईर साहेब, श्रीकांतजी भोईर साहेब या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच जॉईंट होऊया. आमच्या समवेत हार्दिक किनी पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. येस धन्यवाद प्रमोद सर. जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला आणि 3 बॉल नंतर धावसंख्या फलकावरती 2 रन्स स्कोरकडे लागल्या जात आहेत. मागच्या 3 बॉल मध्ये डॉमिनेटिंग करत असताना मैदानामध्ये किरण यांना आपण पाहतोय, परंतु या बॉलवरती स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर सरळ बॉल सीमारेषा पार षटकार. क्या बात आहे हर्ष. 500 रुपीज ह्या वेळेला पाहायला मिळतील. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि ज्या पद्धतीने किरण भोईर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. अप्रतिम सेन्सिबल बॅटिंग करत असताना सिंगलच्या माध्यमातून हार्दिक काय म्हणशील, कसं फील करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आज स्वतःचा संघ खेळत असताना? ॲज अ कॉमेंटेटर म्हणून दोन्ही संघ आपलेच असतात, परंतु एक वेगळी फिलिंग ही कॉमेंट्री बॉक्समध्ये तुला येते.
हो नक्कीच. एका बाजूला गावचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थानं जलसार गावामधील मनापासून आभार मानेन महेंद्रदादा भोईर असतील, किरणदादा भोईर असतील, सचिनदादा पाटील असतील, श्रीदादा पाटील असतील, हे संपूर्ण खऱ्या अर्थानं जे आयोजक जलसार गावामधून ज्यांनी मला समालोचन करण्याची संधी दिली त्यासमोर दोन्ही टीमला मनापासून चेअरअप केलं जाईल. एक रन या बॉलवरती मिळताना पाहायला मिळते. धावा झाल्यात फलकावरती 10 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय. जबरदस्त यावेळेला पाहतायत यज्ञेश भोईर सध्या आमचा हा कॉमेंट्री बॉक्स दाखवत असताना हार्दिक किनी, कुणाल पागदरे, आदेश पाटील यांना पाहतायत. आमचे गुणलेखक नितेश कदम यांना आपण पाहू शकतायत आणि आमचं 12th मॅन दोन्ही टीमचे ही संपूर्ण टीम एंटायर टीम आपल्याला पाहायला मिळते. 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. आणि हा ड्रोन कॅमेरा हे दीप जाधव यांच्या माध्यमातून हा ड्रोन कॅमेरा सरळ आपण पाहतायत कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने उड्डाण केलंय आणि आता गगनात या वेळेला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नारी शक्ती सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. महिला वर्गांना सुद्धा मानाचा सलाम असेल. आज त्यांनी सुद्धा अमूल्य वेळ या स्पर्धेला देत असताना आपण पाहतायत. म्हणतात ना, संस्कार करणारी आई, धैर्य देणारी बहीण आणि पाठबळ देणारी सहचारिणी, या नारी शक्तीला सलाम असेल. हार्दिक तुमच्याकडे येणार आहे दुसरं षटक. प्रवीण भोईर हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. आज नैनेशने सेन्सिबल बॅटिंग केले. ज्या पद्धतीने त्याने खेळ केलेला आहे गोलंदाजी करताना विथ द बॉलने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. विथ द बॅटने सुद्धा मात्र यावेळेला समजूतदारपणाचं क्रिकेट पाहायला मिळते. काय म्हणशील? हो नक्कीच. खऱ्या अर्थानं मागील 2 ते 3 वर्षापासून नैनेशने केलेली इम्प्रूव्हमेंट जर आता 2 ते 3 वर्षाआधी पाहिलं तर नैनेश सर्वाधिक एक्सपेन्सिव्ह बॉलर असायचा, परंतु आज अशी वेळ आहे नैनेश या टीम मधील एक सर्वाधिक महत्त्वाचा गोलंदाज बनलाय आणि त्यामागे भरपूर मेहनत मागील काही वर्षांमध्ये नैनेशने घेतली. ग्राउंडवरती जाऊन प्रॅक्टिस करणं असो, त्याचबरोबर जे नियंत्रण आणि जो संयम, या गोष्टी खऱ्या अर्थानं नैनेशच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि त्याचमुळे आज नैनेशचा स्टँडर्ड एक वेगळ्या लेवलवरती आहे. यस, ॲब्सोल्युटली राईट. घाम गाळावा लागतो आयुष्यात, क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. दक्षलच्या बॅटमधून येतोय स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल खार्डी ट्रॉफी षटकार. या ठिकाणी आपण पाहत आहेत राज एक्वा प्रोप्रायटर आपण पाहू शकतायत. प्रतिभा पिंटेश भुईर या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत 7 दिवसासाठी, ज्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. मी विनंती करेन प्रतिभा मॅडम, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सुमनानी सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठावर नुकतंच आपण पाहिलं ज्यांनी जर्सी सुद्धा दिलेल्या आहेत मॅन ऑफ द मॅच साठी, ते सिकंदर भाऊ भुईर यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. नेहमीच समालोचनावर त्यांचं प्रेम, अंपायरवर प्रेम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. 1 रन मेल दक्षलच्या बॅटमधून आणि संघाची स्थिती जर आपण जाणली तर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन 4 बॉलचा खेळ झालाय. 18 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हार्दिक, काय म्हणशील? दूरवरचा प्रवास 63 धावांचा आहे. क्लायमॅटिक कंडिशन पाहता काय म्हणशील? नक्कीच पिच मॅटर देखील खूप गरजेचं असणार आहे. पिच कंडिशन्स, कशा पद्धतीने या ठिकाणी बॉलला या ठिकाणी डिलिव्हर केलं जातं, कशा पद्धतीने बॉल कट होत आहेत, हे देखील फॉलो करावं लागणार आहे. 1 रन मिळते या बॉलवरती. धावा झाल्यात फलकावरती 19. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. मागील षटकापासून त्या रिक्वायर्ड रन रेटला फॉलो केलं जात आहे. 63 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. एकंदरीत सरासरीचा जर विचार केला तर 10.25च्या घरामध्ये. आता हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. कॅच ड्रॉप मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळतो. या आधीच्या सामन्यामध्ये प्रमोद सर दक्षलचा झेल सुटला होता आणि श्री गणेश खाडी टीमने तो सामना गमावला होता आणि पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती या मॅच मध्ये देखील होत असताना पाहायला मिळते मैदानावरती. हो, डेफिनेटली दक्षलचा मात्र झेल सुटला होता. नशीब घेऊन मात्र उतरलाय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. 99% मेहनत घेतो, 1% लक फॅक्टर त्याला साथ देताना आपण पाहू शकतायत. परंतु कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. 1983चा वर्ल्ड कप का आला तर कपिल देव, रामलाल निखंज यांनी मात्र विवियन रिचर्ड सरांचा 32 पावलं धावून झेल टिपला होता. त्यामुळे 1983चा वर्ल्ड कप आला. 2007चा वर्ल्ड कप श्रीसनने चांगला झेल टिपला जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर मिसबा उलगचा. त्यामुळे 2007चा वर्ल्ड कप आला. त्यानंतर आपण पाहिलं तर 2024 मध्ये
सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा जो झेल टिपला होता, सूर्या तळपला, ही हेडलाईन पाहायला मिळाली महाराष्ट्र टाइम्समध्ये. तो मात्र वर्ल्ड कप आपल्याला T20चा पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं तर नुकतंच ज्या पद्धतीने अक्षर पटेलने जबरदस्त कामगिरी करत असताना आपण पाहिलं, अप्रतिम सुपर्ब कॅच घेतल्या, त्यामुळे मात्र तो वर्ल्ड कप सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. आणि महिला जो विश्वचषक पाहायला मिळाला, अमनज्योत कौरने जो 4थ्या अटेम्प्टला झेल टिपला दक्षिण आफ्रिकेच्या लॉराचा, त्यामुळे मात्र तो झेल टिपल्यानंतर तो वर्ल्ड कप आपल्या हातामध्ये आला. म्हणजे एक एक कॅच किती इम्पॉर्टंट असते क्रिकेटच्या खेळामध्ये सांगण्याची गरज नाहीये. 1992ला हर्षल गिब्सने मात्र कॅच टाकला स्टिवाचा आणि त्यावेळेला ऑस्ट्रेलिया टीमने मात्र तो वर्ल्ड कप सातत्याने आपण पाहिला तर तो मारला गेला होता. म्हणजे एक झेल किती काही सांगून जाईल याचं नेम नाहीये. काय म्हणशील हार्दिक? कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र खूप महत्त्वाचं असतं. आणि जर आपण पाहिलं तर दक्षल ऑलरेडी त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते आणि त्याच दक्षलचा झेल या ठिकाणी सोडलाय. आता येणाऱ्या काळामध्ये त्याचे परिणाम सोसावे लागतील की पुन्हा एकदा डॉमिनेट करतील. बॉलर ऑन ड्राईव्ह तरीकेने केला जातोय, बॉल जातोय डीप मध्ये, लॉंग ऑनला फिल्डर तरीकेने उपस्थित आहेत. पुन्हा एकदा मिसफील्ड झाले, परंतु एकच रन या बॉलवरती घेतली जाईल आणि या सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 21. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. मागच्या 2 बॉलमध्ये गोलंदाजी चांगली राहिली आहे, स्पेशली ड्रायव्हिंग लेंथवरती ठेवलेले बॉल तिथे मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत. किरण यांनी लेफ्टी बॉलरला बॉलिंग ट्रॅकवरती आणला गेला. एक ॲडव्हान्टेज हवंय बॉलिंग करणाऱ्या टीमला. इथे देखील सिंगल घेतली जाईल डीप मधून, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22-22. आता समीकरणाचा जर विचार केला प्रमोद सर तर समीकरण 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये 41 रन्सची गरज आहे. आणि जो रिक्वायर्ड रन रेट सध्या आपण पाहतोय 11च्या घरामध्ये 11.71च्या सरासरीने आता रन्स बनवायला लागणार आहेत. हो डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहताय तो रन रेट आस्किंग रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. 41 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. किरण भोईर यावेळेला लो फुल टॉस बॉल ऑन साईडला, खूप चांगला फटका तर आहे. गणेश गावड पुढे सरसावेल, उडता पंची चांगला या वेळेला बॉलला कलेक्ट करत असताना आपण पाहताय, फील्ड करत असताना आणि देवेश पाटील कलेक्ट करतो या बॉलला. तत्पूर्वी सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. सध्या दोन्ही फलंदाज मात्र सिंगल डबलला महत्व देतात. त्यांना माहिती आहे हवेच्या विरोधात जर खेळलो तर कदाचित अंगलट आपल्या आणि त्यामुळे ते सध्या सिंगल डबलला महत्व देत आहेत. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय खूप चांगल्या पद्धतीने. प्रवीण भोईर बॉलला फील्ड करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द या टीमची जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. इथून विकेट्स आणि डॉट बॉल हार्दिक खूप महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे, परंतु धावांची भूक नाही मिटणार ती दोन्ही बॅटरची. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. शेवटचा बॉल ऑन साईडला पुल केलाय. शतक तरीकेने येत आहेत. लॉफ्टी ड्राईव्ह तरीकेने केलायचा होता, एरियल रूट देण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु एकच सिंगल या बॉलवरती मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. मागच्या 3 ओव्हर्समध्ये विकेट तरीकेने गमावलेली नाहीये. एक जमेची बाजू प्रमोद सर आपल्याला पाहायला मिळते, परंतु जो रिक्वायर्ड रेट फॉलो करायचा आहे मागील ओव्हरमध्ये एकही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. आता त्याचमुळे ते प्रेशर देखील बॅटिंग करणाऱ्या टीमवरती बनते. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे. मागच्या 18 मध्ये 25 बनवलात, आता येणाऱ्या 18 मध्ये 38 बनवण्याची ताकद आता ठेवावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला मागील 3 ओव्हर्समध्ये जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कामगिरी झाली. गोलंदाजांची 18 बॉल, विजयासाठी 38 धावांची गरज आहे. 18 बॉल आणि 38 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये देऊया आपण सुद्धा शुभम भोईरला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यो गया यो आया. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 38 धावांची गरज आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करण्याकरिता प्रवीण भोईरला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं प्रवीण भोईर ज्या पद्धतीनं मागील भरपूर वर्षांपासून प्रभावित करणारं नाव आहे आणि डाऊनफॉल देखील आले, काही अप्स अँड डाऊन्स आले, परंतु प्रवीण कधी खचून गेले नाही. एक चांगल्या पद्धतीनं क्रिकेट त्यांनी खेळलं आणि प्रवीणचा जो स्टँडर्ड आहे आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये त्याला दाखवायचं आहे. समोर दक्षलला आपण पाहतोय. 18 रन्स आतापर्यंत दक्षलच्या बॅटमधून आल्यात.
पहिलाच बॉल ऑन साइडला खेचला या बॉल आणि सरळ पाठवून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत षटकार. हो, डेफिनेटली वन साइड बॅटिंग सध्या होत असताना दक्षिणच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर फटके येत आहेत. सौंदर्यपूर्ण फटकेबाजी करत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांना जरूर या वेळेला स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी दिली, परंतु इथे बॉल स्किट झाला, आतमध्ये आला आणि मिडल स्टंपला बरोबर बॉलने वेध घेतला. जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय. फलंदाज बाद होताना दक्षल बॅक टू द डगआउट, विकेट डाऊन. सोळा बॉल मध्ये विजयासाठी 32 धावांची गरज. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती पलटवार मैदानावरती करत असताना मैदानामध्ये आपण प्रवीणला पाहतोय. 16 चेंडू आणि 32 ची गरज. आता नवीन बॅटर जीत मैदानामध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 रन मिळते या बॉलवरती आणि या सिंगलने आता धावसंख्या जाऊन पोहोचलाय 32. लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 32 या धावसंख्येवर 32 रन. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रूव्ह केलं आणि ती गुणवत्ता सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय मिस्टर प्रवीण भोईर, एक परफेक्ट ऑलराऊंडर. परंतु नैनेश या टीमचा भरवशाचा पॅकेज म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, खूप चांगली बॅटिंग करत असताना समजूतदारपणाचं क्रिकेट खेळतोय. सिंगल मेल चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 33 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत ते 4 बॉलचा खेळ झालाय. 6-6 षटकांचे सामने खेळवले गेलेत. हार्दिक क्वचित आणि कदाचित कोणत्या तरी ठिकाणी 6-6 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात आणि या स्पर्धेमध्ये ते पाहायला मिळालं आणि त्याचमुळे आता स्पर्धेचा स्टँडर्ड दिसून आला. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं 6-6 षटकांचे सामने त्या ठिकाणी आपण पाहतोय. चौकार आलाय. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज बाईक, त्याचबरोबर 4 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर केली जाते. ज्या वेळेला आपण 5 लाखाची स्पर्धा पाहतो, 7 लाखाची स्पर्धा पाहतो, तेव्हा या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात. परंतु ही स्पर्धा 1 लाखाची आहे. परंतु जो लोक आयोजकांनी दिलाय जणू काही ही स्पर्धा 3 ते 5 लाखाची आहे. ग्रेट ऑर्गनायझेशन. त्यांच्या मेहनतीला सलाम आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे सुद्धा संपूर्ण हे क्षणचित्रे फितीत केली गेली. आजूबाजूची गावं सुद्धा आपल्याला ॲडिशनल होताना पाहायला मिळाली. अगदी चांगलं खार्टन विभागामध्ये अशा प्रकारचं हे मैदान अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतायत. जसं रॉकी ग्रुप चषकाची जी मेहनत या अफलातून पाहायला मिळते खार्टन विभागामध्ये, पुन्हा एकदा त्यांना नंदनवन ते करावं लागतं. एका वर्षानंतर ते साम्राज्य शून्यातून उभं करावं लागतं. अप्रतिम बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच करत असताना चाबुक शॉट पाहायला मिळतोय. बॉलने थोडासा वेग स्लो केला आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द हा संघ बरोबर 40 या धावसंख्येवर, आता 39 या धावसंख्येवर विजयासाठी अजून सुद्धा 24 रनची आवश्यकता असेल. 24 रनची आवश्यकता असेल. 24 रन्स टू विन. ज्या पद्धतीने हार्दिक आज प्रेक्षक वर्ग सुद्धा खूप प्रमाणात लाभताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण सकाळपासून आपण पाहिलं तर जवळजवळ 18-19 किलोमीटर एवढं अंतर कापून काही प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेण्यासाठी सुद्धा इथे उपस्थित झाले. तर सर्व आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून आयोजन समितीच्या वतीने या खार्डी चषक 2026 मध्ये शब्दसुमनांनी स्वागत आहे. कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरं असतं. व्यासपीठ हे मात्र नेहमीच मान्यवर विना अधुरं असतं. तसंच मैदान हे सुद्धा आपण पाहिलं तर
प्रेक्षकाविना अधुरं असतं. या प्रेक्षकांचं सुद्धा तेवढंच लाख लाख धन्यवाद आहे. हार्दिक, आता मॅच यावेळेला रंगतदार स्थितीच्या वळणावर जाईल का याकडे लक्ष असणार आहे, कारण बॉल आहे तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 24 रन. नैनेशचं माइंडसेट वेगळं असेल की इथे मात्र आता धावांचा वेग वाढायला हवा, परंतु गोलंदाजी करणारा जो गोलंदाज आहे महेंद्र भोईर, एक्सपिरियन्स आणि एका साईडला आपण पाहिलं टॅलेंट, या दोन गोष्टींमध्ये जरूर आपल्याला कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. हो नक्कीच एक चांगली फाईट असणार आहे. एका बाजूला अनुभव आहे, दुसऱ्या बाजूला एक चांगली प्रतिभा. अर्थातच नैनेशला आपण पाहतोय एक प्रतिभाशाली खेळाडू आहे आणि दुसऱ्या बाजूला एक अनुभवी गोलंदाज महेंद्र भोईर यांना आपण पाहतोय. 12 बॉल 24 ची गरज. पहिला बॉल या 5व्या षटकामधील राऊंड द विकेट. पहिलाच बॉल कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. बॉल चाललाय फाईन लेगला, 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 2 रन्स सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्यात. आतापर्यंत जर आपण प्रमोद सर पाहिलं, एक गोष्ट आपण मागील काही ओव्हर्स पासून ऑब्झर्व करतोय, मोठे फटके आतापर्यंत नैनेशने खेळलेले नाहीयेत. सिंगल डबलवरती जास्त लक्ष वेधित केले. कदाचित आता येणाऱ्या काही बॉल्स मध्ये ती एअर स्ट्राईक होऊ शकते. हो, चांगली रणनीती आखली गेली. सिंगल डबलला खूप महत्व दिलंय आणि क्रिकेटमधील बेसिक विसरलेलं नाहीये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु फिल्डरने केली चुकी. ट्राय चांगली केली होती. बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला आणि सरळ बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकारासाठी आपण पाहू शकताय 4 रन मिळतील. याला म्हणतात न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, झुकावं लागतं. हा लक फॅक्टरचा चौकार पाहायला मिळाला. 4 रन मिळत आहेत. पिंकेश पाटीलने चांगली त्या ठिकाणी ड्राईव्ह जरूर सुरुडी मारली होती, परंतु बॉलने अगोदरच त्या ठिकाणी वेध घेतला होता बाउंड्री लाईनचा आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41 वर जाऊन पोहोचले गेले. तिसरा बॉल खाली राहिलाय, बाउन्स झालेला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती होत असताना आपण पाहतोय. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 18 ची गरज आहे. अजूनही सामना जर आपण पाहिलं तर दोन्ही बाजूला त्या ठिकाणी बरोबर स्थितीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 9 बॉल मध्ये 18 बनवू शकतात, 9 बॉल मध्ये 18 डिफेंड देखील होऊ शकतात. आता या मॅच मध्ये कोण जिंकणार? आता हा बॉल समोर लॉफ्ट केलाय, स्लॉट मध्ये बॉल होता, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी केलाय. तो उत्तुंग षटकार नैनेशच्या बॅट मधून. 6 रन्स. जबरदस्त यावेळेला फटका. आता अप्रोच इंटेंट यावेळेला पाहायला मिळतोय. 45 वरून धावसंख्या झटपट जाऊन पोहोचते 51 या धावसंख्येवर. अगोदर घेतला वेळ, आता दाखवला त्याने नॅचरल खेळ. मात्र सडपातळ बांधायचा आहे, परंतु टायमिंग ला जेव्हा पाहायला मिळाला, सरळ बॅटचा वापर करत असताना सिंगल मिळेल. खूप चांगली बॅटिंग नैनेशच्या बॅटमधून. मात्र धावांचा वेग वाढला. कोणत्या बॉलवर कसं षटकार मारायचं आहे, कोणत्या बॉलवर कसं खेळायचंय. 52 रन झालेत. विजयासाठी अजून सुद्धा 11 रनची आवश्यकता आहे. प्रेक्षक वर्ग अमोलजी पाटील यांच्याकडून ते पारितोषिक पाहायला मिळतं की एका हातात तुम्ही झेल घ्या आणि 1000 रुपये, परंतु प्रेक्षकाने तो जरूर झेल आला होता, परंतु त्या संधीचं सोनं काही करता आलं नाही. कॅच ड्रॉप झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 हाताने जर झेल टिपला तर अमोलजी पाटील साहेब, उमरोळीचा एक अनमोल रत्न, चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडून मात्र 500 रुपये मिळतील. अगोदर हर्ष गरतने झेल टिपला होता, परंतु ते खेळाडू आहेत, ते आयोजक आहेत आणि त्यामुळे त्यांना मात्र ते बक्षीस कमिटीकडे जमा करून ठेवलं. 6 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. काय म्हणशील हार्दिक, ज्या पद्धतीने क्लायमॅटिक कंडिशन मध्ये नैनेशने जी बॅटिंग केली ना, ती अफलातून पाहायला मिळते. खूप चांगली विचारसरणी पाहायला मिळाली. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणीमान, परंतु नैनेशच्या बॅटमधून जे उच्च विचार पाहायला मिळाले ते अफलातून. आउटस्टँडिंग अँड मॅग्निफिसंट बॅटिंग. ॲब्सोल्युटली ग्रेट बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि त्याचा जो नॅचरल खेळ आहे तो आतापर्यंत दाखवलेला नाहीये. कारण मागील 12 बॉल्समध्ये त्याने फक्त सिंगलवरती लक्ष वेधित केलं. रन्सचा जर विचार केला तर चालू ठेवल्या रन्स आणि तदनंतर जेव्हा लास्ट स्टेजला हा सामना या ठिकाणी क्रुशियल मोमेंटला थोडंसं वाटत होता, तेव्हा या ठिकाणी ड्रायव्हिंग सीटवरती बसल्यानंतर एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आला होता. आता 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 11 ची गरज आहे. स्ट्रायकिंगवरती नैनेश, दुसऱ्या बाजूला जयेशला आपण पाहतोय. या मॅच मध्ये कोण जिंकणार? ओम इलेव्हन जलसार की चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द? नैनेश जिंकणार की जयेश जिंकणार? जयेश जिंकणार की जीत जिंकणार? पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लेफ्ट केला होता. या बॉलला पंचांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स तरीके आलेला नाहीये. सुरुवात आता डॉट बॉलने झाले. आता मॅच मध्ये मजा येणार आहे. 5 बॉल मध्ये 11 ची गरज.
घ्यावाला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येतील, इनफिल्डच्या वरून खेळल्यात आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फिल्डिंग करतील. 2 रन्स मिळतील नैनिकच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. एकंदरीत 54 या धावसंख्येवर. चांगली बॅटिंग केली. या अगोदरचा बॉल डिलिव्हर्ड केला होता मिडल स्टंपवर, ऑफ स्टंपला हलकेसे शफल झाले होते आणि पंचांनी ते बरोबर पाहिलं होतं. ग्रेट डिसिजन. सध्या तरी तिन्ही पंचांनी खूप चांगली उत्तम दर्जाची कामगिरी केली. या तिन्ही आमच्या लाडक्या अंपायर्सचं मनपूर्वक धन्यवाद असेल. 4 बॉल आणि विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. मागील 2 बॉलमध्ये गोलंदाजी चांगली राहिली आणि मागील दोन्ही बॉल जर आपण पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती ठेवले गेले. मागच्या दोन्ही बॉलमध्ये ते नाविन्य दिसून आलंय. तिसरा बॉल ऑन साइडला खेचला. या बॉलला पिकअप शॉट. इट्स आउट ऑफ द पार्क. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम षटकार. गरज आहेत नैनेश. राजू पाटील त्या ठिकाणी आले होते. नम्रपणाने त्यांनी बक्षीस दिलं. असे प्रेक्षक वर्ग फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला बॉल पहिला तर व्हाईट बॉलचा इशारा येत असताना यस 1 रन मिळेल. आता 2 रनची आवश्यकता. अगदीच चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. आता पुढील वर्षामध्ये मात्र ही स्पर्धा एक वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचेल यात ती मात्र शंका नाहीये. आणि काहीतरी म्हणतील नया हे वह असंच म्हणतील, कारण खार्डी चषक वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 1 वर्ष वाट पाहावी लागेल. 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद. विजयाचा चौकार. चामुंडा स्पोर्ट्स विरादन खुर्द बनले त्यावेळेला चॅम्पियन. खार्डी चषक 2026. अभिनंदन हार्दिक किनी, तुझं सुद्धा हार्दिक अभिनंदन आहे. आणि अप्रतिम चांगला खेळ करत असताना चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द 2026चा विजेता ठरलाय. खार्डी ट्रॉफी 2026 मध्ये विजेते वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत, विजेते वेगळ्या पणाने गोष्टी करतात म्हणून ते चॅम्पियन्स बनतात. आणि त्यामुळे चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द या टीमने वेगळेपणाने खेळ करून दाखवला म्हणून ते चॅम्पियन्स बनलेत. आणि नैनेशला अगदी खांद्यावर त्या ठिकाणी घेऊन येत असताना त्यांचे ग्रामस्थ मंडळी अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. जबरदस्त खेळ, अप्रतिम. अतिशय चांगला खेळ. नैनेश वेल प्लेड. विकासजी किनी खुश आहे सध्या. विकी भाऊ यांना आपण पाहत आहेत. आणि अभिनंदन असेल. शिवनेरी चषक सुद्धा गाजवला आणि त्यानंतर आता खार्डी ट्रॉफी हा सुद्धा चषक गाजवताना पाहायला मिळत आहेत. एका साईडला कौतुक करेन प्रवीण भोईर, महेंद्र भोईर अँड ऑल टीम, आपलं सुद्धा अभिनंदन आहे. रनर अप राहिलेत. किरण भोईर असतील, जयेश पाटील, पिंकेश पाटील, या सर्वांचं त्यांचं सुद्धा अभिनंदन असेल. आणि सरपाडा या टीमचं सुद्धा अभिनंदन असेल. या तिन्ही टीमचं अभिनंदन. खूप चांगलं क्रिकेट. सध्या भावेश हे सुद्धा खुश आहेत सरपाडा टीमचे. तो सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि जाताना बाईक सावकाश चालवा हीच तुम्हाला नम्र विनंती असेल, कारण घरी कोणीतरी आपली वाट पाहतायत. त्यामुळे मी प्रत्येकाला विनंती करेन जाताना आपण बाईक सावकाश चालवा. R15 जी बाईक आहे त्या बाईकची चावी जर कोणाला मिळाली असेल, त्याच्यावर टॅगलाईन आहे महावितरण, तर कोणाला मिळाली असेल तर त्यांनी नम्रपणाने ते आणून द्या. आपलं खूप खूप धन्यवाद असेल.